खेळाडू न तालुक्याचं नाव घेऊन गेलेत आणि आज हे दोन्ही बेस्ट ऑफ द बेस्ट खेळाडू एकमेकांच्या समोर आहे. गणेश सुरेश शिंदे स्ट्रायकिंगला, निलेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. कॅप्टन 26 अतुल भालेकरच्या हातामध्ये चेंडू. गणेश शिंदे, अतुल भालेकर, एक ड्रीम मॅच असल्यासारखी ही मॅच असेल. हे दोन्ही खेळाडू जास्त वेळ एकमेकांसमोर येत नाहीत, जेव्हा येतात तेव्हा मजा वेगळी येते. मॅचला होते सुरुवात. P1 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 1. क्षेत्ररक्षण संपूर्ण सजवलं गेलंय. लॉंग ऑफ आणि डीप मिडला 2 खेळाडू उभेत आणि बाकी सर्व खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, अगदी मिड ऑन मिड ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट असे खेळाडू सजवलेत. वॉट बॉल. पहिला चेंडू वेगानं आता आलाय, व्हाईट बॉल साठी जातोय. पूर्णपणे बॅकफुटला जाऊन सांभाळून खेळावं लागलं पहिला चेंडू. एक्स्ट्रा धाव पहिल्या चेंडूवरती प्राप्त होतीये. मान दिला याही चेंडूला, ड्राईव्ह केलाय, खेळाडू आहे, चेंडू गॅदर करेल, फेकेल आरामामध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दोन धावा स्कोर कार्ड वरती. 2 ऑन अ स्कोर कार्ड. लेफ्ट हँडेड निलेशला सध्या स्ट्रायकिंग मध्ये पाहता अतुल भालेकरच्या समोर. वॉट बॉल. हेच ते चेंडू आहेत. अतुल भालेकर, पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा मलिंगा या नावानं या खेळाडूला ओळख आहे. कारण की या खेळाडूचा प्रवास, त्यानंतर त्याची गोलंदाजी, साइड आर्म ऍक्शन करत असताना येणारे बाउन्सर चेंडू, येणारे यॉर्कर चेंडू, या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं फलंदाजाला. अडचणी भरपूर आहेत आणि या अडचणी क्रिकेटमध्येही असतात. तुमच्या समोर वाट शोधावी लागते आणि हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. हाई चेंडू सोडून दिलाय, अगदी व्हाईट बॉल साठी जातोय. फुंकर मारत गेला चेंडू, अगदी लाईक स्टिकच्या जवळून गेला. लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या समोर गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. लीडिंग एज, आवाज कानापर्यंत आला, जोरदार आलाय. बाटीला अगदी स्पर्श करून चेंडू जातोय. हाही मागील चेंडूचा रिप्ले टेलिकास्ट होता. हाफ ट्रॅक बॉल, गुड लेन स्पॉट वरून थोडासा राईज होतो, उंची भेटते त्या चेंडूला आणि त्यानंतर मात्र फलंदाज शैलेशला जावं लागतंय. वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी टीमच्या समोर. मंगलमूर्ती मराठवाडी संघ कशा पद्धतीने या दोघांमधलं बॅटल होईल. साई सुतार दाखल होतं, विराट फॅन, ज्याच्या जर्सीवरतीही विराट कोहली यांचं नाव, जर्सी नंबरही 18 आणि विराट कोहली यांचा कट्टर फॅन या खेळाडूला मानलं जातं, ओळखलं जातं. यासाठी त्यांचे स्टेटस असतील, डीपी असतील, इन्स्टा पेज असेल, फेसबुक पेज असेल, याच्यावरती विराट कोहली यांची अद्वितीय खेळी नेहमी पोस्ट करताना त्यांना पाहता तुम्ही. आज मैदानामध्ये दाखल झालेत. बऱ्याच खेळाडूंचे आपण पाहिलं तर आयडॉल खेळाडू असतात आणि या खेळाडूचा आयडॉल खेळाडू त्याच्या टी शर्टच्या मागे नाव असतं, त्याचं मात्र अतुल भालेकर आता त्याच्या समोर गोलंदाजीसाठी आहे. फटका चांगला खेळून काढला, शॉर्ट आर्म फुल, 1 बाउन्स निघून जाईल 4 धावेसाठी. कारण की सुरुवातीला असं वाटलं चेंडू बाउन्स होणार नाही, यासाठी डीप स्क्वेअरलाचा खेळाडू अगदी जाग्यावरतीच उभा होता. मात्र काही क्षणामध्ये हा चेंडू मस्तक पे दस्तक देते 4 धावेसाठी निघून गेला. ऑन दी स्पॉट टीमची टोटल 7 या आकड्यावरती. चांगली 7 भेटली आहे पहिल्या चेंडूवरती, चौकाराची भेटली आहे 7. 7 ऑन अ स्कोर कार्ड.
ओहो हो हो, यॉर्कर चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती, 8 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय अगदी 5 या आकड्यावरती, म्हणजे 1 टू गो. हो, फटका थोडा फसला जातोय. प्रवीण दादा चुकी करतोय. व्हॉट हॅपन? गणेश शिंदेने तर विकेट सोडून दिली होती, तो तर हल्लाही नव्हता जागेवरून. त्याला माहिती आहे आता मान खाली घालायची आणि पॅव्हलियन मध्ये जाऊन बसायचं. मात्र तुम्ही जो विचार केला तिथे धप्पा भेटला. प्रवीण दादा यावेळी मात्र चेंडू खाली होते, सन ग्लासेस नव्हते यूज केले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल 8-9. यानंतर भराडी देवी लेंडोरी टीम, अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी. लेंडोरी टीमची नवीन जर्सी. आज किती जर्सी आम्हाला? आजही एकच जर्सी, तीच वर्षभर चालते आमची. असं पाहिजे. ग्रामस्थांचा सपोर्ट जर तुमच्या टीमला असेल ना, गावाचा, प्रत्येक आठवड्याला तुम्ही नवीन किट घ्याल. ग्रामस्थांचा सपोर्ट तुमच्या टीमला हवा, कारण की संघ जिंकतो तेव्हा ग्रामस्थ खुश होतो, संघ पराभूत होतो तेव्हा ग्रामस्थ नाराज होतो. हे ते गावकरी असतात, गावातले असतात, जे तुमच्या टीमला नेहमी सपोर्ट करतात, पॅक करतात. जेव्हा तुमची टीम पूर्णपणे बॅड पॅचला असते तेव्हा सपोर्ट करतात. अशीच टीम आजच्या आयोजनामध्ये उतरली. श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी संघ, त्या संघाचं नाव आहे. एक सिंगल धाव प्रवीण हारुगडे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आलोय. यावेळी देखील थोडासा शफल होऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे कट झालाय. ऑफ अँड लेग दोन्ही कट माध्यमामध्ये, दोन्ही कट फिरवण्यामध्ये, दोन्ही दिशेला चेंडू फिरवण्यामध्ये लेजंड खेळाडूला ओळखलं जातं प्रवीण हारुगडे यांना. पुढे घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, सिंगल मध्ये जाईल एक धाव. गणेश शिंदेला स्ट्राईक भेटली नाहीये. 3 चेंडू झाले नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रवीण हारुगडे फिटनेसही त्याचा जपून ठेवला. याही खेळाडूनं सातत्याने असलेली प्रॅक्टिस, त्यावरती असलेला वर्चस्व. बॅट स्विंग होतीये, डॉट बॉल, व्हॉट अ बॉलिंग. प्रवीण हारुगडे यांना बालेकरवाडी टीमचे मेंटॉर का म्हटलं जातं? बरेच खेळाडू आज प्रवीण हारुगडे यांच्याकडे पाहून क्रिकेट खेळायला लागलेत, शिकलेत. जीवा टीम मधूनचा त्यांचा प्रवास. लॉफ केलाय, कॅचचा कॉल निघून गेलाय. कदाचित आहे का 4? का मिळेल? आधा डझन आहेत 4 धावा. या चौकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी भर आली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती, 15. फिटनेस ज्या पद्धतीने आहे, साई एका बाजूला फिटनेस, आता आपला फिटनेस. आपण सकाळ दुपार संध्याकाळ चायनीज ट्रिपल राईस वरती, नाही तर फ्राईड राईस वरती. 15 धावा. यॉर्कर खोडून करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे पार्थ, वेगानं जातो, चेंडू पर्यंत पोहोचला, गॅदर केलाय. पार्थची फेकी चांगली राहते नेहमी, यावेळी नाही राहिले. पार्थ हा चांगला थ्रो करण्यासाठी ओळखला जातो, जो डावखुऱ्या हाताने थ्रो करतो, रॉकेट थ्रो. 2 धावा, 2 रन. तुमने चुराय सनम म्हणायला हरकत नाहीये. चेंडूचा खेळ झालाय. तब्बल आपण पाहिलं तर अगदी 6 मतं. गोलंदाजीसाठी कदाचित संस्कार येईल. गोलंदाजीसाठी होय, अतुल भालेकरच्या हातामध्ये चेंडू, संस्कारला देईल आवाज. बऱ्याच गोष्टी संस्कारच्या खांद्यावरती हात ठेवून तो सांगेल. संस्कारने मागील मॅच मध्ये हॅट्रिक विकेट घेतली होती. मागील स्पर्धेमध्ये, मागील आठवड्यामध्ये हॅट्रिक विकेट संस्कारच्या नावावरती होती. अतुल भालेकरनं त्याच्यासाठी भेटलेलं गिफ्ट हे संस्कारला डेडिकेट केलं होतं.
आणि आता तो गोलंदाजीसाठी दाखल होतोय. भालेकरवाडी या टीमचा एक युवा गोलंदाज जो अतुल भालेकर याच्या तालमीमध्ये तयार झालाय. अतुल भालेकरच्या तालमीमध्ये बरेच खेळाडू तयार झालेत, त्यातला एक. दुसऱ्या बाजूला गणेश सुरेश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक असा आयकॉन ज्याच्यामुळे आज पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं नावही पोचलंय. या खेळाडूकडे पाहून आज बरेच खेळाडू त्याला आयडॉल मानतात. असा फलंदाज सध्या स्ट्रायकिंगला. पहिलाच फटका, पॅडल स्वीप, व्हॉट अ स्ट्रोक. बरोबर मागचा पाय वाकवला, थोडा झुकला आणि तदनंतर पॅडल स्वीप खेळला आणि सांगितलं आहा मैं नहीं झुकेगा, मैं ऐसे ही ठोकेगा. गणेश शिंदे ज्याला माहिती आहे घेर कधी चेंज करायचा. टीमची टोटल गाडी रमपंपो 23 वरती जाऊन पोहोचले. चांगला ड्रायव्हर तो जो वेळेवरती घेर चेंज करतो. इज अ बेस्ट ड्रायव्हर. क्रिकेट असो किंवा अगदी हायवे असो, तुम्हाला वेळेवरती घेर चेंज करता आला पाहिजे. केलाय गणेश शिंदेनं. यॉर्कर अप्रतिम चेंडू हाताला, खेळाडू आहे, धाव घेतली जात नाहीये. संस्कार आता कमबॅक करतोय. संस्कारनंही सांगितलंय की कमबॅक करण्यासाठी हे मला अनुभव आहे आणि गणेश शिंदेला त्यानं यॉर्कर हाताळलाय. चांगली गोलंदाजी एका बाजूला. फुल टॉस दिलाय, नाही फुल टॉस चालणार. गणेश शिंदे इथे असाच खेळणार. अप्रतिम फटका. 2 षटकार आलेत. टीमची टोटल अगदी पुढे गेली आहे 29 वरती. 3 चेंडू आता बाकी आहेत या इनिंगचे. टॉस साठी टीम तयार ना. भरारी देवी टीम लेंडोरी संघ आणि अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी टीम, दोन्ही टीम कॅप्टन्स टॉस घेतला जाईल. वॉट बॉल स्लोअर वन होता. गती परिवर्तन. फसवलंय. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा. तो अनुभवी आहे, मी यंग आहे आणि याच गोष्टीतून तर मी शिकतोय. हेच तर सांगतोय संस्कार सध्या. गणेश शिंदे सारख्या फलंदाजाच्या समोर गोलंदाजी नाही तर बराचसा अभ्यास चालू असतो, तो संस्कार करतोय. गती परिवर्तन आताही ओळखलं होतं, मात्र यावेळी मागचा पाय पूर्ण वाकवला, बसला, मग चोपला. हा बैठा फटका होता गणेश शिंदेचा. ट्रेंडिंग मार्क फटका होता, कॉपीबुक स्टाईल फटका. अप्रतिम. रिप्ले टेलिकास्ट पहा, शफल झाला पूर्णपणे. बैठा फटका. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 35 वरती जातीये. एक षटकार, एक डॉट, एक षटकार, एक डॉट, एक षटकार. आता काय जाईल? डॉट की 6. यावेळी अगदी सरळ ब्लॅक स्क्रीन वरती जातोय. जणू फटाफट निकला हिरो. हिरो का नाम गणेश शिंदे. व्हॉट अ स्ट्रोक यार. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 24 धावा आले. 24. खेळ बदलतो, वेळ बदलते, पण योग्य वेळ येण्यासाठी तेवढा संयम ठेवावा लागतो. गणेश शिंदे 2 ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकला बराच वेळ उभा राहिला. गणेश शिंदेनं शेवटच्या 6 चेंडूमध्ये स्ट्राईक सोडली नाही, पण तब्बल 24 धावा ठोकल्या. यालाच बोलतात संयम ठेवला तर वेळ आणताही येते, वेळ बदलताही येते. मात्र आत्ताशी अर्धीच वेळ झाले. नक्की वेळ कोणत्या संघाची असेल हे बघण्यासाठी अजूनही एक इनिंग बाकी आहे, कारण की आत्ताशी पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध अजून बाकी आहे. किताब का एक पन्ना ये है, पूरी किताब अभी बाकी है. तोपर्यंत करणार आहोत टॉस, जिथे आशिष सोरगे सर आपल्या सोबत जोडतील आणि कॅप्टन असतील भरारी देवी लेंडोरी टीम आणि अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी संघ. चला टॉस घेऊयात.
वा, तू मॅच मध्ये फक्त खेळू नको, मी हाय इकडच. हे घनसोलीच्या ब्रिज खाली खेळणार, प्रॅक्टिस मध्ये खेळणार, ये मैच में क्यों नहीं खेलते. टॉस करूया. देवानं एकच चेहरा चांगला दिलाय, त्या चेहऱ्यावरती बायको भेटले, तेवढाही चेहरा नका खराब करू. तोंडावर बसला असता आता. चला हा 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 तू बघतो. साहेबांना विनंती करेन की आपला शुभ असते. सुरेश दादांना विनंती करेन की आपला शुभ असते. मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत. खूप चांगली क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये भराडी देवी चषकाचं हे भव्य दिव्य हे आयोजन आजच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळते. सुरेश दादांचे शुभ असते. मात्र टॉस होईल. कॉल कोणाच असेल? नवीवाडी संघाचा कॉल असेल. छापाकाटा असा कॉल द्यायचा. स्विंग द टॉस. छप्पाचा कॉल होता आणि टॉस जिंकलाय नवीवाडी संघाने. दादा निर्णय काय असेल? बॉलिंग घ्यायचा परत. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ खर्च करणार नाहीये. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये. आयोजक टीम आहात, कशा पद्धतीने पाहताय संपूर्ण दिवस आज चर्चेत राहिलाय. चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून या मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतं. काय सांगाल? आम्हाला आयोजनासाठी शिवादादा बॉस यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या आयोजन करण्यामागे जे स्पॉन्सर लोकांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचेसुद्धा आभार. टॉस तुमच्या बाजूने बॅटिंग करायचं आहे, कशा पद्धतीने मात्र पाहत आहे? जरी टॉस त्यांनी जिंकला असेल तरी आम्हाला बॅटिंगच करायची होती, त्यामुळं टॉसचा फेवर आमच्याच बाजूने गेलेला आहे. सुरेश दादा आहेत, काय सांगाल? खूप चांगलं आयोजन आज संपूर्ण लेंडुरी संघाकडनं पात्र पाहायला मिळते. ग्रामस्थांचं देखील सहकार्य राहिलं आहे. काय सांगाल? जी टीमचा परफॉर्मन्स बघून गेल्या वर्षी पण इथे टुर्नामेंट होते, त्याच्यामध्ये ते फायनल जिंकलं आणि चांगला परफॉर्मन्स वगैरे गेल्या वर्षापासून आम्हाला बघायला मिळाला. आणि जे सर्व आयोजकांनी टीमला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. टॉस जिंकला नवीवाडी संघाने आणि टॉस जिंकून फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केले लेंडुरी संघाला. आयोजक टीम यांना बॅटिंग करायचे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया किरणजी मस्कर सरना. थँक्यू सो मच. उगाच टॉस केला. याला बॅटिंग हवी होती, त्याला बॉलिंग हवी होती. जो आपको चाहिए वो देते थे, तो टॉस क्यों करते थे? मॅचच्या दिशेने जाऊयात. लॉफ केला जातोय मीड मध्ये, कॅच ड्रॉप होतीये. व्हॉट एफर्ट्स, व्हॉट एफर्ट्स. विजय होता. वा विजय. याला बोलतात संघासाठी डेडिकेशन देणं, याला बोलतात संघासाठी 100% देणं. व्हॉट डेडिकेशन, व्हॉट एफर्ट्स. गणेश शिंदेच्या समोर बॅटिंग करतो अतुल भालेकर. आता सेकंड इनिंग मध्ये ही वेगळी मजा. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला विकेट कीपर आहे. कॅच फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली आहे. अतुल भालेकर नावाचा मासा अडकवलाय जाळ्यामध्ये. एक संधी भेटली होती, कॅच ड्रॉप झाली. दुसरी संधी भेटली, तिला पकडला आणि आता अतुल भालेकर आउट. अप्रतिम कॅमेरा वर्क छोट्याचं देखील, म्हणजे अतुल भालेकर. कदाचित ही एक ओव्हर अतुल संभल कर खेलता था तो बल्ला चलता था अगली ओव्हर. बऱ्याच टीम आहे ज्या पहिल्या ओव्हर मध्ये मोठ्या मोठ्या फलंदाजाला फसवायला पाहतात. फसला अतुल भालेकर. जर इथे तो सुरक्षित राहिला असता तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अतुल भालेकर हा खेळ करू शकला असता. प्रेझेंट ऑफ माइंड, तुम्ही किती डोक्यानं खेळताय, काय तुमच्या डोक्यामध्ये नक्की चालू आहे, यालाच तर क्रिकेट बोलतात. फक्त शक्तीचा नाही, युक्तीचा खेळ आहे हा. विवेक वरपे बॅटिंग साठी दाखल झाला. पहिला चेंडू अगदी डॉट त्याच्यासाठी.
कॅच ड्रॉप होती है, विवेक वरपेला संधी भेटली आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिला मिड विकेट मध्ये, डीप मध्ये. आता विलासच्या जवळ चेंडू जातोय. भरपूर प्रश्न विचारले गणेश शिंदेनं. ओव्हर क्रमांक 1 नुकती बघता बघता संपली आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जातोय 4 वरती. आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. आज संपूर्ण भराडी देवी लेंडोरी टीम तुम्ही पाहताय. श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी संघ ज्या नवीन टी शर्ट, ज्या नवीन किटचं त्यांनी ओपनिंग केलं आणि जी नवीन टी शर्ट त्यांनी परिधान केली आहे, ज्या नवीन संघाला ज्या नवीन टी शर्टला घेऊन त्याच आपली मॅच खेळणार आहेत, ती टी शर्ट स्पॉन्सर केली आहे अमित दादा शेलार आणि अर्थातच प्रसाद दादा धनावडे यांनी. आणि आज मैदानामध्ये दाखल झाले आहेत सन्माननीय प्रसाद दादा धनावडे साहेब. संपूर्ण टीम त्यांना अगदी वेलकम गेटच्या जवळ आणण्यासाठी गेली आहे, कारण की ज्यांनी प्रत्येक वेळी आपण पाहिलं तर संघाला स्पॉन्सरशिप करत असताना पुढे मागे कुठेही पाहिलं नाहीये, कुठलाही आपण पाहिलं तर कमी संघाला पडून दिलं नाही. असे सगळे स्पॉन्सर्स या गावाला भेटलेले आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे प्रसाद दादा धनावडे, ज्यांनी या स्पर्धेसाठी आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेल्या लेंडोरी टीमला आज नवीन किट स्पॉन्सर केलंय आणि ते किट त्यांनी परिधान केलंय. खूप छान. एखाद्या गावाच्या पाठीशी असलेले असे स्पॉन्सर्स खूप महत्वाचे आहेत. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा गावाचं नाव पुढे येतं तेव्हा त्याच गावाच्या नावासाठी देखील स्पॉन्सर करणारे असे भरपूर मान्यवर असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे प्रसाद दादा धनावडे साहेब, ज्यांनी आज संपूर्ण श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी टीमला किट स्पॉन्सर केले गेले. यंदाच्या नवीन किट मध्ये हा संघ आपण पाहिलं तर मैदानामध्ये आज मॅच मध्ये उतरेल आणि जे किट त्यांनी परिधान करून अगदी आज संघ आणखीन चमकतोय, त्या किटचे स्पॉन्सर प्रसाद दादा धनावडे साहेब, त्यांचं आपण मनापासून एक स्वागत करूया. सुस्वागतम. रन आउट. प्रवीण आरुगडेंनाही मागं जावं लागतंय. पण वन साइड जेव्हा भालेकरवाडी ही टीम पाहिली तर खोलवरची बॅटिंग ऑर्डर या टीमकडे आहे. जी नावं पेपरवरती लिहिली जातात त्या नावांमध्ये संपूर्ण टॉप 5 to टॉप 6 हे बॅट्समन आहेत या संघामध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर विकेट आली. संघाची धावसंख्या अगदी 5 वरती स्थिर राहिले. 5 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 सध्या आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत विकासची. पार्थेसाठी ब्लॉक अँड होल अगदी निघून जातोय. यष्ट्यांना पूर्णपणे टपली मारतोय. विकेटचं पतन. पार्थेश गेला. पार्थेशसाठी अगदी हा चेंडू यॉर्कर होता. बॅट प्रॉपर स्विंग झाली, मात्र तोपर्यंत चेंडूने गाठली ती पूर्णपणे यष्ट्यांशी टपली मारली. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का भेटला वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी टीमला. संस्कार आता दाखल होतोय मैदानामध्ये. पकड ठेवले टीम वरती. चांगली पकड ठेवली मॅच वरती आज गोलंदाजी करत असताना मंगलमूर्ती मराठवाडी या टीमनं. फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आहे. स्क्वेअर कट आहे. खेळाडू आहे तिथे डीप मधून अगदी पॉइंट मधून हे क्षेत्ररक्षण यावेळी कंप्लीट केलं जात आहे.
एक सिंगल धावही कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. 6 ऑन अ स्कोर कार्ड. बेचाळीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये पूर्ण करायचं आहे. मिड मध्ये डीप मधून खेळाडू अगदी गणेश शिंदे चेंडू आरामामध्ये थ्रो करतो एजे कडे. मिड विकेट मधून तो चेंडू आता गोलंदाजाच्या दिशेने जाईल. 7 धावा या स्कोर कार्ड वरती. 3 विकेट माघारी गेलेत. सिंगल डिजिट धावा आहेत आणि 3 विकेट. ओहो हो हो व्हाईट बॉल येईल आणि +1 येईल. व्हाईट +1 2 धावा आता ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून अगदी खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत अगदी एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. 6 चेंडू आता 32 हव्यात जिंकण्यासाठी. दहा धावा स्कोर कार्ड वरती. 10-10. 6 चेंडू आता 32 हव्यात. साई सुतार ओव्हर क्रमांक 3 मध्ये शेवटच्या षटकामध्ये दाखल झाला, जिथे मात्र भालेकरवाडी या टीमला विजयासाठी तब्बल हवे 6 चेंडू 32. पहिला चेंडू विवेकसाठी अगदी लॉफ्ट केलाय. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? तोपर्यंत फेकी चांगली आले नाही. दुसऱ्या धावेसाठी जाणार. संस्कारला आता चान्स घ्यावा लागेल या मॅच मध्ये. शेवटचे काही 5 चेंडू. लॉफ केलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहे. कॅचही पकडली. विकेटचं होईल पतन. बॅटर संस्कारला माघारी जावं लागेल. अभिजित अभि दाखल होतोय. चार चेंडू आता बाकी आहेत. 31 धावा करायचे आहेत. 4 चेंडू मध्ये या धावा करायच्या आहेत. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. अगदी कदाचित 1 बाउन्स. चेंडू गाठतोय सीमारेषा. आणि या चौकारानं मॅच बदलेल का? या चौकारानं मॅच मध्ये टीम येईल का? 3 चेंडू तब्बल आता 27 हवेत. तुम्ही कोणत्या क्षणाला रिक्स घेताय, कोणत्या क्षणाला चौकार षटकार लगावताय, यावरती त्याची किंमत ठरली जाते. मॅच जात असताना आलेले षटकार चौकार बऱ्याचदा कामाचे नसतात असं म्हटलं जातं. सुरुवातीला येणारे षटकार चौकारावरती मॅच चांगली बनते असंही म्हटलं जातं. हेच षटकार चौकार सुरुवातीला हवे होते, मात्र ते शेवटच्या क्षणाला येत आहेत. हाही लॉफ करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. एजे होता. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा चीता म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, नवीवाडी टीमचा आहे. आज या टीम मध्ये शॉर्ट खेळाडू असल्यामुळे त्याला संधी भेटली. उर्वरित शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. अगदी सोडून दिलाय. शेवटचे काही 2 चेंडू बाकी आहेत. टीम तयार राहायचं. यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं. अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी संघाला बॅटिंगसाठी संधी दिली भराडी देवी लेंडोरी टीमला.
आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेली टीम आता मैदानामध्ये दाखल होईल. आपला खेळ दाखवावा लागेल आज. ही लॉफ करण्याचा प्रयत्न अखेरीस साई सुतारच्या हातामध्ये विकेट्स राहत आहेत. 1 to go. एक शेवटचा चेंडू आता बाकी. थँक्यू. ओके टीम पूर्णपणे मी म्हणले की 7 विकेट गेलेत ब्रो आणि टीमकडे खेळाडूच तेवढे होते आज. सगळे आउट झालेत, ऑल आउट झाले टीम आणि येईल माघारी. सो अखेरीस विजेता राहिला संघ. या मॅच मध्ये मंगलमूर्ती मराठवाडी संघ विजेता राहतोय. विजय संघाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. हार्ड लक, बॅड लक जिव्हाळा भालेकरवाडी या टीमला देऊ. मात्र त्यांच्याही प्रवासासाठी शुभेच्छा आणि नवीन मॅच साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. आशिषजी चोरगे सर याच्या वाणीतून ऐकूयात या मॅचची एक सुंदर कहाणी. थँक्यू सो मच.